हल्ली महाराष्ट्रापुढं खूप मोठा प्रश्न पडलाय की संत कोणाला म्हणायचंय. बसणारी मंडळी, ज्ञानोबराय तुकोबरायचे अनुयायी म्हणून घेणारे आपण लोक कोणत्याही फालतूगिरी बाबाच्या नादी लागून जीवनाची उद्ध्वस्त करू नका. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय, अरे संतांच्या नावाखाली जनतांची संख्या खूप झालेली गड्यानो. लक्षणं सांगत असताना तुकोबरायने स्पष्ट सांगितलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या. अख्खा गाथा वाचा गड्या जगद्गुरु तुकोबरायचा. 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती आहे? 4092 अभंग आहे. कुठंच गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायने तुम्हाला छाछू वगैरे नाही सांगितले हो. उलट अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हे लोक म्हणतात की बाकीच्या लोकांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जर महाराष्ट्रात पहिला कोणी पारित केला असेल तर तो वारकरी संप्रदायाने केलेला आहे. 350 वर्षापूर्वीचं जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यातलं प्रमाण देतो. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. महाराष्ट्रातली मंडळी, आपला एकच देव पांडुरंग परम आणि आपले दोनच संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. काही लोक म्हणतील मग हनुमंत नाही का? पांडुरंग आले की हनुमंत आलेच, पांडुरंग आले की प्रभू रामचंद्र आलेच, आणि पांडुरंग आले की भोलेनाथ आलेच. हरिहरा भेद हनुमंतराया आणि प्रभू रामचंद्र वेगळे कोणी सांगितलंय तुम्हाला? प्रभू रामचंद्र आणि पांडुरंग वेगळे अजिबात कोणी सांगितलं नाही. म्हणून बसणारी मंडळी, परमार्थ थोडा डोळस करा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या नवऱ्याने 10,000 रुपये दिले, तुला सांगितलं बाई जा तू नांदुऱ्याला जा आणि एखादी चांगली 10,000 रुपयाची साडी घेऊन ये. बसणाऱ्या माया हो, फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला 10,000 रुपये दिले, नांदुऱ्याला गेल्या, खरं सांगा एक साडी पसंत करण्यासाठी कमीत कमी किती साड्या पाहता हो तुम्ही? कमीत कमी विचारलं बरं तुम्हाला, किती? 100 साड्या. किती? अरे मग एक साडी पसंत करण्यासाठी माया हो, जर तुम्ही 100 साड्या पाहत असेल तर साधू ठरवत असताना थोडेफार तर त्याचे प्रोटोकॉल पाहिले पाहिजेत का नाही? पुरुषोत्तम पाटील 2 तास कीर्तन चांगलं करतो म्हणून त्याला महाराज नका म्हणू. तो 22 तास काय दिवे लावतो प्रत्येकाने पाहिलं पाहिजेत महाराज. ज्याच्या कीर्तनाला गर्दी जास्त आहे तोच लय मोठा संत आहे. कोणी सांगितलंय तुम्हाला? त्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? थोडं यूट्यूब जर चेक केलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही. मग दाढीचा आणि साधूचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. कीर्तनाचा आणि पब्लिकचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. साधू ठरवत असताना तो ज्ञानोबराय तुकोबरायच्या गाथ्यामध्ये बसतो का पहा, ज्ञानेश्वरीमध्ये बसतो का पहा. अरे डोळस परमार्थ करायला शिका रे गड्यानो. का वेड्यासारखं करतायत लोक?